नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि सर्व संपूर्ण माझी ऑडियन्स, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणी आणि संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, मी आपणा सर्वांचे सर्वात आधी क्षमा मागते. कारण की 2 दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओज नाहीत. तर काय कारण आहे या पाठीमागे, तर मी खूप आजारी आहे. म्हणजे अजूनही माझी तब्येत पूर्णपणे बरी झालेली नाही आहे. तर भयंकर असे व्हायरल इन्फेक्शन्सचं सगळीकडे साथ आहे. त्यामुळे तो त्रास मला थोडा सहन करावा लागला 2 दिवस आणि त्यामुळे मी बोलू पण शकत नव्हती. त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर व्हिडिओ आले नाहीत. तर लाडक्या बहिणी, त्याबद्दल आपणा सर्वांची मी क्षमा मागते. लाडक्या बहिणी बघा, तुम्हाला सोशल मीडियावर असे भरपूर व्हिडिओज दिसतील. कशाबद्दल की लाडक्या बहिणींना संक्रांत भेट मिळाली. कारण की त्या चॅनलवर भरपूर चॅनल्स आहेत असे की त्या चॅनल्सवर अशा व्हिडिओजवर लाखो व्ह्यूज आहेत. 2-2 लाख लोकांनी असे व्हिडिओज पाहिलेले आहे. परंतु ते खरे आहेत का? कारण की बऱ्याच चॅनल्सवर ते मागच्या वर्षीचे जे व्हिडिओज आहेत आदितीताई तटकरेंचे, तेच व्हिडिओ लोक त्यामध्ये टाकत आहे आणि त्याच्यामध्ये काटछाट करत आहे. कारण की मागच्या वर्षी पण नोव्हेंबर महिना होता, मागच्या वर्षी पण इलेक्शन होतं, मागच्या वर्षी पण आचारसंहिता होती. त्यामुळे हे सगळे जे मुद्दे आहेत हे थोडे मॅच होतात. त्यामुळे ते आदितीताई तटकरेंचे मागच्या वर्षीचे व्हिडिओ असे तुम्हाला भरपूर चॅनल्सवर दिसत असतील. आणि त्यामध्ये भरपूर लोकांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तुमच्या बँकेत जमा होत आहे. आदितीताई तटकरे स्वतः बोलत आहे असं तुम्हाला ते सांगत आहेत. आणि अशा व्हिडिओजवर 2-2 लाख व्ह्यूज आहेत, 1-1 लाख व्ह्यूज आहेत. परंतु सर्व लाडक्या बहिणी, जसे की मी तुम्हाला आधी पण सांगितले होते तसं तुम्ही या वेळेला पण तुम्ही लक्षात घ्या की आपल्या चॅनलवर मोजकेच व्हिडिओ असतात पण सत्य अपडेट असते. आणि तुम्हाला आता अशा म्हणजे खोट्या व्हिडिओजपासून तुम्ही सावध राहा. भरपूर सारे फेक व्हिडिओज तुम्हाला, फेक चॅनल्स, फेक व्हिडिओज दिसतील सोशल मीडियावर. परंतु कोणाचंही मी तुम्हाला नाव नाही सांगणार, परंतु तुम्ही तुमची दिशाभूल होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तर अशा व्हिडिओजपासून, अशा चॅनल्सपासून सावध राहा. कारण की तुमची दिशाभूल होते आणि तुम्हाला असं वाटतं की ते अपडेट सगळे खरे आहे. परंतु आचारसंहिता असल्यामुळे आणि आता 15 जानेवारीला महानगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे कुठेही काहीही आदिती तटकरे यांनी त्यांचे सोशल मीडिया अकाउंटवर अपडेट दिलेले नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्यात आधी हे सत्य अपडेट जाणून घ्या. कारण की त्यांनी जर तसे काही अपडेट दिले असते तर लगेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला असता. आणि लाडक्या बहिणी बघा, आता खूप लाडक्या बहिणींनी EKYC केलेली आहे, परंतु त्यांची EKYC चुकलेली आहे. EKYC भरपूर लाडक्या बहिणींची आता केली त्यांनी, पण हप्ता आला नाही. आणि भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची EKYC त्यांनी केली नाही. त्या पाठीमागे अनेक कारणं असू शकतात. आणि ज्या लाडक्या बहिणींची EKYC राहिलेली आहे, आता त्यासाठी पण त्यांची अनेक कारणे आहेत की त्यांची EKYC कशामुळे राहिली. तर या पाठीमागे आता सर्व काय आहे अपडेट ते आपण बघूयात. आणि आता अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत, EKYC बद्दलच्या अनेक समस्या आहेत त्यांना, तर आता अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमध्ये त्या पात्र असतील का? अशा लाडक्या बहिणी आता अपात्र होतील का? आणि आता अशा सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, अशा लाडक्या बहिणींना आता यापुढे हप्ता येईल का? तर हे सर्व महत्त्वाचे अपडेट आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जे की सर्व सत्य अपडेट आहे. लाडक्या बहिणी बघा, EKYC केली पण चुकली. आता ज्या बहिणींची EKYC ही चुकलेली आहे, आता अशा सगळ्या बहिणींसाठी जर सरकारने वेबसाईट आणली, आता हे इलेक्शनचा राडा जेव्हा संपेल ह्या महिना अखेरला, म्हणजे 31 जानेवारीपर्यंत हाच राडा चालणार आहे इलेक्शनचा. त्यामुळे जर 1 जानेवारी म्हणजे
1 फेब्रुवारीला सरकारने जर काही पुन्हा नवीन वेबसाईट आणली आणि या वेबसाईटमध्ये काही बदल केला ई-के-वाय-सीच्या वेबसाईटमध्ये, तर अशा ज्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची ई-के-वाय-सी चुकलेली आहेत, अशा लाडक्या बहिणींना त्यांची चूक दुरुस्त करता येईल. आता आपण बघूया पुढचे अपडेट. ई-के-वाय-सी केली पण हप्ता आला नाही. तर लाडक्या बहिणी, नोव्हेंबरचा हप्ता काही बहिणींना आलेला आहे, काही बहिणींना नाही आला. तर घाबरू नका, कारण की नोव्हेंबरचा हप्ता सगळ्यांनाच मिळणार आहे. परंतु झाले काय की खूप थोडे त्याचे वितरण झाले आणि बाकी नंतर त्याचे वितरण झालेच नाही. त्यामुळे ज्या बहिणी राहिल्या आहेत नोव्हेंबर हप्ता यायच्या, त्या बहिणींना नंतर मिळणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. आता ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलीच नाही, आता अशा बहिणींचं काय, तर अशा बहिणी, आता मी खूप वेळा सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना की तुम्ही तुमची हाफ ई-के-वाय-सी म्हणजे स्वतःची ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्या. जर आता ज्या बहिणींनी तेवढी पण जर ई-के-वाय-सी केली नसेल, म्हणजे स्वतःची पण ई-के-वाय-सी जर तुम्ही केली नसेल, तर मात्र तुम्ही आता लाडकी बहीण योजनेमध्ये राहणार की नाही याबद्दल शंकाच आहे. तसे अपडेट आले की मी तुम्हाला लगेच कळवेल. लाडक्या बहिणी बघा, ई-के-वाय-सी राहिली. कोणत्या बहिणींची ई-के-वाय-सी राहिली की ज्या बहिणी एकल होत्या, ज्या बहिणी परित्यक्त्या होत्या, विधवा होत्या आणि ज्या बहिणींचे घटस्फोट झाले होते पण कागदपत्र नव्हते, अशा सगळ्या बहिणींची ई-के-वाय-सी राहिलेली आहे. तर सरकारला जाणीव आहे या गोष्टीची की जवळजवळ 40 लाख महिला या ई-के-वाय-सीपासून वंचित राहिल्या आहे. तर लाडक्या बहिणींसाठी सरकार यासाठी काही ना काहीतरी पर्याय आणणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, यावर नक्की सरकार पर्याय आणणार आहे. आणि लाडक्या बहिणी बघा, आता हे जे आहे ना ई-के-वाय-सीबद्दलचं, तर यामध्ये तुमच्या चुका नाही आहेत. तर सरकारने तसे पूर्ण सर्व काही अपडेट आणले नव्हते ई-के-वाय-सी वेबसाईटमध्ये. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींच्या यामध्ये काहीच चुका नाही आहे. त्यामुळे आपण सरकारला विनंती करूया प्रेमाने की तुम्ही पुन्हा नव्याने वेबसाईट आणा आणि लाडक्या बहिणी ज्या आहेत माझ्या राहिलेल्या ई-के-वाय-सी करायच्या, त्यांच्यासाठी तुम्ही पर्याय आणा नक्की, किंवा तुम्ही ई-के-वाय-सी अपडेटमध्ये म्हणजे नवीन वेबसाईट आणा. तर लाडक्या बहिणी, काही ना काही यावर पर्याय सरकार काढणारच आहे. मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगत आहे, कारण की आता आचारसंहितेमुळे भरपूर अशा गोष्टी असतात, भरपूर असे काही असे म्हणजे बदल करायचे असतात, ते सरकारला करता येत नाही. कारण की आचारसंहिता सुरू असताना सरकारचे काही नियम असतात, काही कायदे कानून असतात. त्यामुळे सरकार तुम्हाला आता कोणतेही आश्वासन देऊ शकत नाही किंवा वेबसाईटमध्ये बदल करू शकत नाही, किंवा तुम्हाला असं सांगू शकत नाही की आम्ही माझ्या या ज्या 40 लाख बहिणी आहेत त्यांना आम्ही माफ केलं आहे. त्यामुळे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना मी तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे की तुम्ही थोडंसं धीर धरा. फक्त जानेवारी एंडपर्यंत, जानेवारी संपला की लाडकी बहीण योजनेवर नक्की सरकार मोठा निर्णय घेणार आहे. आणि सगळ्या बहिणी ह्या पात्र आहेत. परंतु आता जे नोव्हेंबर डिसेंबरचा जो हप्ता आहे तो सगळ्याच लाडक्या बहिणींना येणार आहे. परंतु तुम्हाला फेब्रुवारी म्हणजे 1 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल, कारण की आता आचारसंहिता आहे म्हणून. तर लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका, 1 फेब्रुवारीपर्यंत फक्त थांबा, सगळं होईल चांगलं.